नमस्कार, माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये आपलं हार्दिक स्वागत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण जगामध्ये सर्वाधिक मूल्य असणाऱ्या चलनाविषयी आपण माहिती पाहिली होती। आज अशाच एका दुर्मिळ नाण्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, भारतामध्ये अनेक देशातील लोक व्यापाराच्या दृष्टीने आलेत आणि त्यांनी आपल्या स्वतंत्र अशा वसाहती निर्माण केल्या होत्या। त्यामध्ये पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच अशा वसाहतींचा समावेश होता। ज्या वसाहतीबद्दल आपण बोलणार आहोत ती वसाहतीचे लोक प्रथम भारतात आले आणि भारतातून शेवटी निघून गेले। ज्या वसाहतीने सुमारे 450 वर्षे भारतामध्ये व्यापार केला आणि त्यातील काही वर्ष भारतातील ठराविक प्रदेशावर आपलं राज्य निर्माण केलं होतं, ज्या वसाहतीने आपलं स्वतंत्र असं चलन निर्माण केलं होतं, ते चलन आज आपण पाहणार आहोत। ती वसाहत आहे पोर्तुगीज आणि पोर्तुगीजांनी गोवा आणि आसपासच्या प्रदेशावर आपली सत्ता निर्माण केली होती। मित्रांनो, 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु गोवा हा भारताचा भाग नव्हता। 1948 पासून गोवा आणि गोव्याच्या आसपासच्या जनतेने अनेक उठाव केले, परंतु त्यांना अपयश मिळाले। भारतीय सैन्याने 1961 साली ऑपरेशन विजय ही मोहीम हाती घेतली आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोव्याला मुक्ती मिळवून दिली। मित्रांनो, तो दिवस होता 19 डिसेंबर 1961। मित्रांनो, पोर्तुगीज काळातील नाणं जे माझ्या संग्रहामध्ये आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। चला पाहूया ते नाणं। हे नाणं आहे 30 सेंटावोजचं। नाण्याच्या एका बाजूला 30 हा अंक आणि सेंटावोज असे लिहिले आहे। वर्तुळाकार भागामध्ये रिपब्लिका पोर्तुगीज असे शब्द लिहिलेले आहेत। आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया। या बाजूला मध्यभागी एक गोल आहे, तो गोल शस्त्रास्त्रांचा आहे, जे युद्धाचं प्रतीक आहे। त्यामध्ये एक ढाल आहे, ती ढाल 2 भागामध्ये विभागलेली आहे। डाव्या बाजूला येशू ख्रिस्तांच्या 5 जखमांचे 5 लहान ढालींचं प्रतीक दाखवलेलं आहे। उजव्या बाजूला मनोरा आणि पाण्याचे चाक दाखवलेले आहे। दोहोंच्या मध्ये सागराचं चित्र आहे, याचा अर्थ ते सागराचं प्रतीक आहे। त्याच्या वरच्या बाजूला 5 किल्ले दाखवलेले आहेत, हे विजयाचं प्रतीक आहे। शांततेचं प्रतीक म्हणून ऑलिव्ह झाडाच्या 2 फांद्या बाजूला दाखवलेल्या आहेत। वर्तुळाकार भागामध्ये इस्टाडो दा इंडिया हे शब्द छापलेले आहेत आणि हे नाणं 1958 साली चलनात आलेले आहे। नाण्याची साईज आहे 22 mm आणि वजन आहे 4 ग्रॅम। हे नाणं कास्य या धातूमध्ये बनवलेलं आहे। मित्रांनो, जाता जाता एक प्रश्न की गोव्याला पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी भारतीय सैन्याने जी मोहीम हाती घेतली त्या मोहिमेचं नाव कमेंटमध्ये लिहून पाठवा। अशाच नाण्यांविषयी आणि नोटांविषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।